काहीचा नमस्कार, सरपंच समजायचं आपलं मरण जवळ आलं. असे 9 आहे, 4 आहे. नवनी निचकी अति दुःखदाय जी मी अंकुश धन उरग बिदाय. अंकुश, धनुष्य, मांजर आणि साप यापासून लक्षात ठेवा. हे नम्र झाले. धनुष्य दोरी गुंडाळून ठेवा, कोपऱ्यात धोका नाही. पण त्याच्यावर बाण लावून दोरी ओढान धनुष्य वाकला की समजायचं ज्याच्यावर जातं बाण ते मरतं. याची नम्रता त्याचा प्राण. अंकुश नम्र झाला की हत्तीला थांबावं लागतं. सापानं फणा उगारला तर धोका नाही, त्याला तोंड उघडता येत नाही, फक्त जीभच काढू शकतो. तो दंश करत नाही. कोणता? फणा उगारलेला. तो फणा खाली टाकतो, असा तोंड वर करून 2 वेळा जीभ, त्याची पद्धत आहे. फणा टाकला, तोंड असं केलं, 2 वेळा जीभ काढली, समजायचं याची आता दंशाची तयारी. साप. मांजर जर सरळ जाऊ लागलं रस्त्यानं तर रोडच्या काठाचे येड्या बाबळीतले उंदरसुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे, सिल्लोडला चाललं ते. त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतं, पाय पुढं, त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, एवढं मांजर नम्र झालं की उंदरानं समजायचं आपण मेलं. हे 4 आहे. तसं 33 करोड देवता ज्याच्या बंदीखान्यात तो सकाळी सकाळी पाया पडतोय, मारीची हादरला. कसं येणं केलं? तुमच्याकडे आलो मामा, मदत पाहिजे. काय मदत? तुम्ही सोन्याचं हरिण व्हा, मी साधूचा वेश. दोन राजकुमार आलेले आहे, त्यांच्यासोबत एक कुमारी, ती मला चोरून आणायची आहे. मारीच उभा झाला. राजकुमार म्हणजे राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही? होतेच. तुम्ही बघितलं त्यांना? नाही. तुम्हाला कसं माहीत? आमच्या दिदीनं बघितलं. कोण दिदी? शूर्पणखा दिदी. तिला कसं माहीत? तिला चांगलं कळलं. म्हणजे नाकनं कान गेलं तिचं. तासू नाथ बैरुणही की जय. मी अनुभव घेतला. विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करायला आणि ते रक्षणाला मला बिना टोकाचा बाण मारला. बिगर तिकीट येऊन पडलो इथं समुद्राच्या काठाला. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. गुरुदेव के भाते उपदेश दे रहे कि मामा अगर तो स्वर्ण बगने बनेगा मैं आपको यहाँ मार डालूंगा. जरा आता मामा हादरला. मारीचीनं विचार केला, सोन्याचं हरिण होऊन गेलो, राम मारणार आहे. नाही होत म्हणतो तो रावण इथंच मारणार आहे. म्हणजे मरण फायनल आहे. फक्त मरायचं कुठं एवढं ठरवायचं आहे. प्रपंच करा तरी मरता, परमार्थ करा तरी मरता. मग जन्मचा जन्म प्रपंच करून मेल्यापेक्षा उरलेले 2 दिवस रामायण ऐकून मेलेलं काय वाईट? कोणी मारीची असेल तर त्याला सांगा. 2च तर दिवस राहिले म्हणा, मरण तर ठरलेलंच आहे. निर्णय मारीचीनं घेतला. नाही होत म्हणतो तो रावण मारतो. सोन्याचं हरिण होऊन गेलो तर राम मारतो. मग याच्या हातून मेल्यापेक्षा त्याच्या हातून मरू. निर्णय मारीचीचा. आणि पुन्हा 9 लोकांसोबत विरोध करू नये. शस्त्री मर्मी प्रभुषट धनी कवि वैद्य मानस गुणी. हे 9. शस्त्र चलाने में तरबेज उनके साथ भैंस मत करो, कब गोली चलाए मार डाले. तुमचं मर्म ज्याला माहिती सोबत विरोध करू नये. प्रभूसोबत विरोध करू नये. मूर्खासोबत विरोध करू नये. धनवंतासोबत विरोध करू नये. पत्रकारासोबत विरोध करू नये. गुणवानासोबत विरोध करू नये. कीर्तनाला उभं राहिल्या पहिले मृदंगाचार्य आणि गायनाचार्याला वंदन करावं. विरोध करू नये. एखाद्या बुवानं विरोध करून बघा, एवढी गठ्ठे काढलेच त्यानं. धूमनं शाहीपूड सारखंच वाचतंय. मग विरोध करू नये गुणवानासोबत. शस्त्र चलाने में तरबेज उनके साथ भैंस मत करो. डॉक्टर सोबत विरोध करू नये. डॉक्टरवर बाह्या सारू नये. बाह्या साराव्या इंजेक्शन करता, त्यांच्यावर सारू नये. तसं स्वयंपाक्यासोबत विरोध करू नये. जर घरी स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल, कसंही केलं तरी कौतुकाने खात जा. नाही त्याचं जर डोकं गरम झालं, एकाच पातेल्यात 3 भात करतं ते. खाली जळगाव, मध्ये चिखलीन, वर तांदूळवाडी. तरी म्हणत भात तालुक्यात तुझा हात नाही धरत बाबा. म्हणावं भात तूच करावं, नाही तर 2 थेंब टाकून ठेवल ना, घर झोपून ठेवल. नागपूरची गोष्ट सांगतो. अजून 2 दिवस इकडे थांबायचं आपल्याला. मोठा साहेब ना त्याच्या मोठ्या साहेबासोबत भांडून आला.
दुपारचा डबा वापस आणला. कोणावर तरी राग काढायचा होता. म्हातारी माय वाढायला होती जेवण. हे लाल होऊन आलं तर रागानं. खिचडी, कढी, परोठे. कढी थोडी पातळ झाली होती. आईवरच बिघडलं हे. माँ क्या बेटे, क्या बेटे, कितना कमाता हुआ अकेला, कौन सा काम करते, बैठे रहते तो दिन भर, एक आदमी को संभाल नहीं सकते पूरे परिवार वाले, ये भोजन है क्या माँ, इतनी पतली कड़ी, मोर के आंसू जैसी. माँ घबरा गई. घबरा के बोली, बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी बेटा, लेकिन आज की कड़ी तुम्हारे पत्नी ने बनाई. माँ पतली है लेकिन बहुत टेस्ट लग रही. माँ अरे बदल गई बात, विरोध मत करो नव किसान. विचार केला. तयार झाला मारेची सोन्याचं हरिण. आता हे नीट ऐका. 2-3 मिनिट जाऊ दे, पण घेतोच. काही संबंध नसलेले आमच्या संस्कृतीवर तोंडसूक घेतात. काही संबंध नाही. बरं त्याचं काही फार मोठं महत्त्व त्याला गावात किंवा घरात असंही काही नाही. पॅन्ट फाटलेली आहे, महिना झाला, ती शिवण्याची तयारी नाही. ते फाटक्या पॅन्टवालं म्हणतं तुमच्या रामाचं इथं चुकलं. ते तुझी पॅन्ट फाटली का नाही, 1.5 महिना झाला, तेवढी शिवून घे ना. इकडे कशाला डोकं चालवतं? हां, तुझ्या फाटक्या पॅन्टकडे तुझं लक्ष नाही ना, आमच्या रामाची चूक काढतो. काय सांगता तुम्ही? सीता चोरून नेली रावणानं, 6 महिने होती, ती स्वीकारली रामानं, तिला म्हणता देवीन, याला म्हणता देव. हे आता नीट आहे का? काय ताकद आहे? लक्ष म्हणजे कंदमुळे आणायला. मी वाचून दाखवतो. लक्ष्मण गये बन जब ले न मूल फल कंद, जनक सुतासन बोले बेअसी कृपा असू करून. दोघंच आहे, राम आणि सीता. सीता, उद्या नाटकाची सुरुवात आहे, तुम्हाला प्रतिसाद काय करू? सुनो प्रियाव्रत रुचिर सुचिला, मै कचू कर बिरलित नरलीला, तुम पवकमह करो निवासा, जवलगी करो निशाचर नाशा. तू अग्नीमध्ये निवास कर, मायावी रूपात माझ्यासोबत राहा. म्हणजे रावणाला चोरून नेता येईल, मग मला रावणाला मारता येईल, म्हणून अग्नीमध्ये सीता सामावली. अग्नी परीक्षा नव्हे, रावण मरेपर्यंत सीता अग्नीमध्ये आहे, मग ती खरी सीता प्राप्त करून. तोपर्यंत निज प्रतिबिंब राखीत सीता तुलसी लिहितात, तोपर्यंत ही मायावी सीता आहे. निज प्रतिबिंब राखीत सीता. लची मनई है मर्म नहीं जाना, जो कछु चरित रचा भगवाना. अरे 14 वर्षे जो भाऊ सोबत होता त्याला कळलं नाही सीता असली आहे का नकली आहे. असली आता अग्नीत आहे, नकली रामासोबत आहे. लक्ष्मणाला माहिती नाही. अरे जे 14 वर्षे भाऊ सोबत होता रे फाटक्या पॅन्टवाल्या, त्याला नाही कळलं. भाऊ तू काय चुना उसना तंबाखूला मळून म्हणतो रामाची चूक. आता 2-3 मुद्दे सांगतो हा, सगळी मंडळी चांगली ऐकणारी. खरी सीता रावणाची ताकद आहे का चोरून न्यायची? दुसरा पहिला एक मुद्दा, धनुष्याला उचलून बाण लावल त्याला माझी सीता माळ घालल, अशी प्रतिज्ञा जनकाने का केली? याचं 1 मिनिटात कारण सांगतो. 10,000 पहिलवानांनी हे धनुष्य वडत आणलं होतं. राजे जनक पूजा करायचे, सीता आणि तिच्या मैत्रिणी सारवायच्या. सीता 9 वर्षाची आहे. एक दिवस जनकजी पूजेला आले तर धनुष्याच्या खाली सारवलेलं दिसलं. पूजा थांबवली. उचलल्याशिवाय सारवता येईल का? खरं सांगा. हाक मारली, जानकी, पळत आले. आप पिताजी, और धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगाते थे पिताजी, नीचे का कूड़ा ही रहता, तो मैंने आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया. तूने कैसे लगाया बेटी? जवळ आली, 9 वर्षाची आहे. डाव्या हाताने उचललं धनुष्य, खाली हात घालून सारवून दाखवलं. ढसा ढसा रडला राजा जनक. हात जोडले, जाओ बेटी, मैंने पहचाना नहीं था, तू दुनिया की माँ है, मेरी बेटी बन के आई है. धक्का बसला की बाप रे, महान शक्ती आहे. जे धनुष्य माझी सीता डाव्या हातानं उचलते, आता हिला नवरदेव कोण शोभल? जे धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते, ते धनुष्य उचलून त्याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल. ही प्रतिज्ञा तिथून आहे. आता रावणासारख्यानं धनुष्य उचलायचा प्रयत्न केला तर छातीवर घेऊन पडला आहे ना. जे धनुष्य रावणानं उचलत नाही, ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते, ती सीता रावणाच्या बापानं उचलल का?
घरी गेल्यावर तिरप डोकं चालवा. म्हणून हा मुद्दा, खरी सीता आता अगणित आहे, ती मायावी जो रावण नेतो, निज प्रतिबिंब. एक मुद्दा. बरं, दुसरा एक मुद्दा सांगतो. सीतामाईनं हरण बघितले नव्हते का 14 वर्षात? कधी दाखवला का हरण? 13 वर्षात. आजचं हरिण सीतेनं का दाखवलं? हरणाकडे लक्ष कोणाचं गेलं पाहिजे? क्षत्रियाचं. रामानं दाखवलं नाही, लक्ष्मणानं सांगितलं नाही, आजचं हरिण दाखवलं सीतेनं. ओ हिरण मार केला का? आज दोघाची जात एक आहे, हे नीट ऐका. आजचं हरिणही मायावी, आजची सीताही मायावी. म्हणून मायावीची दृष्टी आज मायावीवर गेली, काम सांगितलं, हिरण मार केला. हा दुसरा मुद्दा. आता तर प्रभू म्हणाले असते, लखन जाओ तुम्हारी भाभी चाहती तो हिरण मार केला. गेला नसता लक्ष्मण? स्वतः प्रभूच का गेले? नाटक होता ना. प्रभूला माहिती आहे मलाच जावं लागेल, तेव्हा हे चोरीला जाईल, मग रावण मरल, ते कुठे सुटून बंदीखान्यातून अवतार घेऊन फायदा काय? म्हणून हे नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना आहे. निफाड तालुक्यामध्ये नांदूर मधमेश्वर नावाचं गाव आहे. तिथे मारलं हरिण. गुप्त प्रगट गुप्त प्रगट गुप्त प्रगट हरिण मारलं, खऱ्या स्वरूपात प्रगट होऊन आवाज दिला, लक्ष्मणा धाव. आता तिसरा मुद्दा विचारतो मी, आवाज वॉचमॅनला गेला पाहिजे का घरमालकाला? खरं सांगा. आवाज मारीचीचा, लक्ष्मणा धाव. सीताज बाहेर आली आश्रमाच्या, जाओ लखन जी तुम्हारे भैया खतरे में. नहीं भाभी कोई आवाज नहीं आ रहा. याला आवाज येत नाही, तिला आत जातो आवाज. का? नकलीचा नकलीला. आजचा आवाजही नकलीचा आहे ना आजची जानकी नकलीचा आहे. दुसरा, लखन दौड़ो, जाओ लखन भैया. नहीं भाभी कोई खतरा नहीं. पुनः आवाज, लखन दौड़ो, जाओ लखन भैया. कोई खतरा नहीं भाभी, खतरा मिटाने काम भैया करता है. अच्छा तो लाओ धनुष और बाण, मेरे सौभाग्य का रक्षण करने में ही जाती हूँ, लेकिन कान खोल कर वैसा नहीं आया. कई के ने भेजा होगा कि जाओ कुछ कम ज्यादा राम का हो तो जान के तुझे मिले, कपड़ भाव से आया है, साधू दिखाई दे रहा. 14 साल बोलली का अशी सीता. आजची का? याचं कारण आहे, सीतेला माहिती आहे असं बोलल्याशिवाय लक्ष्मण जात नाही, आणि लक्ष्मण गेल्याशिवाय रावण मला चोरून नेत नाही. कारण हे वैराग्य आहे. लक्ष्मण ज्ञान आहे, राम हरिण सोन्याचं. आता मजा पहा, 3 शब्द लक्षात आले ना. हरिण सोन्याचं आहे, राम ज्ञान आहे, लक्ष्मण वैराग्य आहे. ज्ञान सोन्यामागं पळतं, वैराग्य सोन्यामागं पळत नाही. आणि वैराग्य सोन्यामागं पळालं तर लोक त्याला वैराग्यच म्हणत नाही. मग वैराग्य घरी ठेवलं आणि ज्ञान सोन्यामागं पळालं राम. हा एक. दुसरा मुद्दा, ज्ञानाला तलवार म्हणतात बरं का, वैराग्याला ढाल. तलवारीचं काम काय? आक्रमण. ढालीचं काम संरक्षण. बरोबर आहे ना. म्हणून सीतेच्या रक्षणाला ढाल, हरण मारायला तलवार. असे बारकावे लक्षात घ्या. तलवार गेली तरी सीतेला धोका नाही, ढाल आहे ना, लक्ष्मण रूपी वैराग्य आहे. धोका कधी? ढाल गेल्यावर. आत्ता रावण आला बरं का. लक्ष्मणाने रेखा आखून दिली होती, त्याहून प्रयत्न केला तर ज्वाला उठल्या, रावण पलीकडे बसला, आवाज दिला, भिक्षां देहि. तरी नाही. भिक्षां देहि. तरी नाही. भिक्षां देहि. तरी नाही. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहेला तेरा, भगवान तुझे जिता रखे सदा हो बोलबाला तेरा. तू दुधोन्या तू पुतो दुन भागिनी, भूखे को रोटी दे माई, अटल सुहागिन हो. सीता माईला वाटलं बऱ्याच लांबचा साधू दिसतोय, उपवासी, फळाची टोपली घेतली बाहेर ते पलीकडे बसला. अंदर आकर भिक्षा लो, ये दो, बाहर आकर दो, अंदर आकर लो, बाहर आकर, अंदर आकर लो, बाहर आकर दो. मैं बाहर नहीं आऊँगा, मैं बाहर नहीं आऊँगी, मैं अंदर नहीं आऊँगा. मत लो मत दो, लेकिन भिखारी मत समझना देवी. मंत्र सा साधु दुनिया का ज्ञान है, तुम्हारा सौभाग्य खतरे में है. निशाचर लोग ने घेरा है. अगर भिक्षा खिलाओगी तो कमंडल का जल छोड़ के
नहीं खिलाओगी तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मार डालूंगा, और भिक्षा खिलाओगी तो आशीर्वाद देकर दोनों को मुक्त करूंगा। बोल छोड़ू जल, जे ऐसा मत कर, मैं बाहर तो लाव बाहर। आता रेखा उल्लंघन केली, रावण खऱ्या स्वरूपात प्रगट झाला, सीतामाईला रथात बसवलं ना आकाश मार्गे। सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का। सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का। कराया नाश सब अपना, कराया नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा हो, कराया नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा हो। आकाश मार्ग, भीतीनं रथ हाकलल्या जात नाही, सीतामाई विलाप करते। गीत राज सुनी आरत बाणी, रघुकुल तिलक नारी पहिचाणी। जटायूनं ओळखलं हे माझ्या मालकाची रामाची पत्नी आहे। धावला जटायू, तर पहिल्यांदा आवाज दिला, रे रे दुष्ट टाळकीन होई निर्भय जाणीव मोई। ऐकून घेत नाही, धावला, डोक्याचे केस चोचीत धरले, रावण वरच्यावर उचलून खाली टाकला, मूर्छित पडला, विदारण केलं। रावणाने विचार केला, फारसं काही करत नाही पण प्रतिबंध करत। ए तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण सांग कशात आहे? माझं मरण पंखात आहे, चांडाळ्या तुझं सांग। माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे। खरं बोललं ते खोटं बोललं। धावला जटायू, डाव्या पायाचा अंगठा फोडला, वाकला रावण, कृपाण नावाचं शस्त्र काढलं, दोन्ही पंख छाटले, जटायू खाली पडला रक्ताच्या थारोळ्यात। हे घटना तालुका इगतपुरी, टाकेद नावाचं गाव आहे, तिथे जटायू। सीतामाईला आकाश मार्गे रावण घेऊन जात असताना ऋषमुख पर्वतावर 5 वानर बसली होती, नळ नीळ जामुवंत सुग्रीव हनुमंत। सीतामाईनं आपले 3 प्रकारचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले नृपुर, ते गाठोडी बांधली, गाठोडी सोडली, सुग्रीवाच्या जवळ आली, सुग्रीवानं ते सुरक्षित ठेवली। सीतेला घेऊन रावण अशोक वनात, अशोक वृक्षाच्या खाली राक्षसींच्या प्राऱ्यात ठेवलं, आणि विजयी मुद्रेनं ठरल्याप्रमाणे